थोड्या टेक्निकल इश्यूमुळे या ठिकाणी आवाज रेकॉर्ड झालेला नाही, त्यामुळे मी हा व्हॉइस ओव्हर देत आहे. तर या आपल्या लद्दाख सिरीजच्या नव्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी सचिन गायकवाड, इमोशन एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पँगॉंगहून लेहला पोहोचल्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो व बाहेर पडलो ती लेह मार्केट व शांतीस्तूपा ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी. तर यासाठी मी सर्वप्रथम आपल्याला एक स्कूटी रेंट करणं गरजेचं होतं, कारण की आपली बाईक आपल्याला येथील लेह टू लेहमध्ये ॲव्हेलेबल नव्हती. व या ठिकाणी मी ही एक स्कूटी 500 ते 700 या दरात रेंट केली व त्यामध्ये फ्यूल टाकून निघालो लेह मार्केटकडे. लेह मार्केटला गेल्यावर मी त्या ठिकाणी विविध किचन, हे पंचरंगी ध्वज आणि आणखीन बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या आपण त्या ठिकाणाहून खरेदी करू शकतो व ज्या मला खरेदी करण्याचा मोह आवरला नाही. व त्यानंतर मी गेलो शांतीस्तूपाकडे. तर मी आलो शांतीस्तूपाच्या एंट्रन्सचं काही असं एंट्रन्स गेट आहे. आता आपण जाऊया मध्ये. तर शांतीस्तूपाच्या सुरुवातीला हे टेम्पल आहे. 1985 पासून हे मंदिर आहे. मध्ये सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. मी मध्ये जाऊन दर्शन घेतलं नेमकंच. आता वरती जातो स्तूपाच्या दिशेने. तर इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे स्तूपाच्या सुरुवातीला आणि मेडिटेशन हॉल. थोडा चढून आल्याने दम लागलाय. ही काही स्तूपाची झलक. तर काही अशा प्रकारे आहे हे शांतीस्तूप. या ठिकाणी दिले क्लॉकवाईजचा शांतता ठेवा, नो स्मोकिंग. आपण जाऊया क्लॉकवाईज. तर काही अशा प्रकारची सुंदर मूर्ती आहे स्तूपाच्या. बघू शकता तुम्ही. टर्निंग व्हील ऑफ ब्रह्मा. तर ही चित्र आहे गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची कहाणी सांगणार. तर या चित्राच्या खाली लिहिले बर्थ. नेमकं काय म्हणायचं मला समजत नाही, पण जन्माच्या वेळची काही. आणि हे आहे डिफिटिंग द डेव्हिल्स. मूर्तीच्या बाजूचे जे चित्र आहेत ते ही कहाणी सांगतात. वरती आपल्याला दिसू शकतं डेव्हिल्स. आणि या ठिकाणाहून बघा कसा दिसतोय हा लेह सिटीचा व्ह्यू. आपण या ठिकाणाहून संपूर्ण लेह सिटी पाहू शकतो. या इकडे जास्त प्रकार गजबजलेलं गाव आहे. वरी तर पायऱ्या चढून जाते मी. हां सुंदर अशा गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या. आपल्या ट्रिपमध्ये शांतीस्तूपा असते. आपल्या ट्रिपमध्ये शांतीस्तूपा इन्क्लूड नव्हतं, पण मला इच्छा होती इथे येण्याची, तर त्यामुळे वेळात वेळ काढून इथं आलो आहे.
इथून जाऊया बरी. तर या ठिकाणी सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणखीन आपण आता याला एक क्लॉकवाईज प्रदक्षिणा घालूया. तर या ठिकाणी पूर्ण स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती वेगवेगळ्या defeating the devils. तर हे शांती स्तूपा 1991 मध्ये जपानी बौद्ध भिक्खू गोमोयो नाकामुरा व एगोडा मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेला आहे. त्यासोबतच या ठिकाणाहून आपल्याला या पूर्ण लेह सिटीचा पूर्ण एक पॅनोरामिक व्ह्यू मिळतो, जो की मी तुम्हाला आता दाखवतो. काही अशा प्रकारचा पूर्ण इकडून तिथपर्यंत पूर्ण पॅनोरामिक व्ह्यू आपल्याला या ठिकाणाहून मिळतो. तर तुम्ही जर लेहाला भेट दिली तर या ठिकाणाला नक्की या. तुम्हाला आता दाखवतो शांती स्तूपाचा सुंदर असा व्ह्यू. त्यासोबतच हे लेहमध्ये सुंदर पहाड, या ठिकाणाहून आपल्याला बुद्ध मूर्ती व शांती स्तूपा पूर्णपणे दिसते. ही आहे मूर्ती आणि ही शांती स्तूपा. त्यासोबतच लेह सिटीचा तुम्हाला मी व्ह्यू देतो. हा पूर्ण पॅनोरामिक व्ह्यू आहे. इथून तर ओके, आता आपण शांती स्तूपानंतर हॉल ऑफ फेमच्या दिशेने जाऊया, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. तर मी आलो आहे सध्या हॉल ऑफ फेममध्ये. माझ्या मागच्या बाजूला आहे. आता इथे 7:30चा शो आहे. सध्या 7:25 झालेत. तर मी अर्जंटमध्ये जातो आता तिकडे गडबडीने. तर मी आता आलो इथं हॉल ऑफ फेमच्या इथे तिकीट काढायला. प्रकारे दर आहेत. इंडियन सिटीजनसाठी अप टू 14 इयर्स चाइल्डला फ्री आहे. ॲडल्टसाठी 250 आणि फॉरेनरसाठी 125 असे रेट आहेत. कंबाईन म्युझिक अँड लाईट शो आहे. याच्यामध्ये साऊंड आणि लाईट शोचा टायमिंग आहे संध्याकाळी 8 वाजता. आणि हे संपूर्ण जो परिसर आहे तो ओपन होतो सकाळी 9 वाजता, क्लोज होतो संध्याकाळी 8 वाजता आणि दुपारी 1 ते 2:30. काही अशा प्रकारे हे बघा, इकडे तोफा वगैरे असे ठेवलेले आहेत.
संध्याकाळी 8 वाजता हा शो चालू होणार आहे. आता 8 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. साऊंड आणि लाईट शो असणार आहे हा. म्युझियम, कारण की म्युझियम 6 वाजताच बंद झालं. म्युझियमचं टाईम आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6. जय हिंद. नो सर, नहीं सर, बिल्कुल नहीं. आए हो तो ठंड लगनी चाहिए, तभी पता चलता है आप लद्दाख में है. अब बताओ ठंड लग रही है? ओके, आप सभी नंबर देते हैं कि शो के दौरान कोई भी मोबाइल फोन, कैमरा, वीडियोग्राफी के लिए, फोटोग्राफी के लिए, वीडियो कॉलिंग के लिए इस्तेमाल नहीं करेगा. मैं उम्मीद करता हूँ कि आप हमारा सहयोग करेंगे. शो के दौरान अगर आपको लगे कि देश के किसी वीर बहादुर ने देश के लिए शहादत दी है या जंग के मैदान में बहादुरी दिखाई है, आप तालियां बजाकर उनका अभिनंदन कर सकते हैं, जयकारा लगा सकते हैं. शो के आखिर में जब राष्ट्रीय गान होता है तो भारत देश का नागरिक होने के नाते मैं आपसे उम्मीद करता हूं कि आप राष्ट्रीय गान पूरे जोश और जुनून के साथ गाएंगे. एक बात का विशेष ध्यान रखेंगे, शो के दौरान कोई सीटी नहीं बजाएगा. ये मेमोरियल एरिया है, यहाँ पर शहीदों की आत्मा बसती है, यहाँ पर सीटी बजाना अलाउ नहीं है. आप दिल खोलकर तालियां बजा सकते हैं, जयकारा लगा सकते हैं. थैंक यू, धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. तर हॉल ऑफ फेमचा शो पाहून मी आता परत एकदा लेह मार्केटमध्ये आलो आहे. इथंही क्विक फास्ट आपण आता सध्या 9 वाजलेत. 9:30 वाजेपर्यंत आपल्याला आपल्या हॉटेलला जायचं आहे. त्यामुळे फास्ट हे मार्केट पाहून घेतो. तर शो अगदी छान होता. प्रत्येकाने लेहला आल्यावर हा शो पाहायला पाहिजे. हा शो पाहिल्यावर सैनिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन व ते आपले सैनिक किती म्हणजे कोणत्या परिस्थितीत या देशाची सेवा करत आहेत हे आपल्याला लक्षात येतं. त्यासाठी आपण हा शो इथे आल्यावर नक्की बघा. आता मी बघतो मार्केट. हाँ, ये रोड तो दिखत है. तर मी आता आलेलो आहे आपल्या हॉटेल मंडलाला. आत्ता वाजलेत 9:40. इथं 10पर्यंत डिनर होता, यामुळे थोडं घाईघाईने लेह मार्केट फिरून या ठिकाणी आलो आहे आणि मस्त असा आहे. या लाईटच्या साऱ्याने व्हिडिओ बनवतो. आता 20 मिनिट आहेत, जेवून घेतो. चला.